नाही. सांगतो. ज्यावेळी द्रोणाचार्यांनी अर्जुनाला पोपटाचा डोळा भेदायला सांगितलं त्यावेळी त्याच्याकडे भरपूर पर्याय होते, पण सगळ्यात महत्वाचं काय होतं? तो पोपटाचा डोळा सोडून इतर कुठेही लक्ष न देणं. म्हणजे काय? तुमचं सगळं लक्ष त्या पोपटाच्या डोळ्यावर म्हणजेच अभ्यासावर पाहिजे. तुमचं मन स्थिर आणि शांत नसेल ना, तर सगळी पुस्तकं व्यर्थ आहेत. आठवतोय का हा दिवस? त्या दिवशी वर्गात सगळीच मुलं होती. सगळ्यांनीच माझं बोलणं नीट ऐकलं. पण प्रत्येक वर्गात असा एक मुलगा असतोच जो प्रत्येक शिक्षकाच्या आयुष्यभर लक्षात राहतो. आणि आजही माझ्या लक्षात आहे. तो म्हणजे सागर, माझा विद्यार्थी. हे तुझं कोणी व्याचील कसं आहे? तुझं गाव हाय लांब आणि इथं काय झालं बिलं म्हणजे आई बापाच्या डोसक्याला ताप होईल. कळलं का? काल परवाचीच गोष्ट वाटते. जेव्हा ही पोरं 8वीत आली होती, पाठीवर मोठी दप्तरं आणि डोळ्यात निरागस स्वप्न घेऊन. एक शिक्षक म्हणून तुम्ही त्यांना मोठं होताना पाहता, त्यांची मैत्री, त्यांची भांडणं तुम्ही पाहता, आणि बघता बघता ही पोरं 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेला सामोरी जातात. निकाल लागला आणि बहुतांश पाखरं नव्या आकाशात उडाली. पण एका शिक्षकाचा जीव नेहमी त्या पाखरात अडकतो ज्याला उडताच येत नाही. सागर. शाळेत मी त्याला ओरडायचो, कारण मला त्याला जपायचं होतं. त्याला वाटायचं की राग हीच त्याची एकमेव ढाल आहे. पण बोर्डाच्या परीक्षेला तुमच्या रागाची पर्वा नसते बरं का. तो नापास झाला. त्याचे मित्र कॉलेजची तयारी करत असताना सागर मागे राहिला, फेरपरीक्षेचं ओझं पाठीवर घेऊन. मला नेहमी प्रश्न पडायचा, मागे राहिल्याची ही लाज एक भांडखोर मुलगा कशी सहन करत असेल बरं? आणि तेच उत्तर मिळवण्यासाठी आज मी सागरला भेटतोय. ज्याच्या आवाजाने संपूर्ण शाळा हादरायची, तो आज इतका शांत कसा? आठवतोय का शाळेतला पहिला दिवस? पहिल्या 10 मिनिटात 2 मुलांशी भांडलास. त्या दिवशी मला वाटलं होतं, हा मुलगा वर्षभर आपलं डोकं खाणार. खाल्लं ना? बरं चला, सांगा काय सुरू आहे मनात? नाही काय. हे बघ सागर, खोटं बोलायचं नाही. जे वाटतंय ते सांग. अहो सर, बाहेर पडायलाच घाबरतोय मी. का? माझे सगळे मित्र पुढे गेले आणि मागं राहिलोय का मी एकटाच. ते सगळे तिकडे कॉलेजमध्ये त्यांचं आयुष्य जगतात आणि मी तर अजून 10वीतच अडकलोय. हा, रात्री झोप लागत नाही हो सर. डोळं मिटलं की तो निकालाचा दिवस आठवतो. त्याच्यामुळे आई बी बोलना झाल्या माझ्याशी. हो, तेच तर सगळ्यात जास्त वाईट वाटतंय ना. खरंच इतकं वाईट आहे का हो मी सर? हे मला सांग, ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी सगळ्यात वाईट कोणाला वाटलं? मला. आईला. आणि अजून सगळ्यात जास्त वाईट कोणाला वाटलं माहितीये? मला. कारण त्या मार्कशीटवर लाल शाईने लिहिलेला फेल हा शब्द मला दिसत नाही. मला त्यामध्ये माझा हरवलेला विद्यार्थी दिसतो. नापास होण्याचा त्रास होत नाही रे. स्वतःवरचा विश्वास संपू लागला ना की मग वाईट वाटत. अहो पण सगळी पुढे गेलेत आता सर. मग शर्यत आहे का? शर्यतीत जो आधी पोहोचतो तो जिंकतो, जो थांबत नाही तो जिंकतो. आणि तुला असं वाटतंय तू मागे पडलायस, हरलायस. असं अजिबात नाही.
फक्त थोडा थांबलायस इतकंच. काय? सर, हं? तुम्ही कधी हरलात का हो? प्रत्येक शिक्षक आधी विद्यार्थी असतो सागर. आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात असा एक तरी दिवस नक्की आलेला असतो ज्या दिवशी त्याला वाटतं सगळं संपलंय. मग मग काय, माझ्याही आयुष्यात असा एक दिवस आला होता. हा म्हणजे मी तुझ्या इतकं भांडखोर नव्हतो, पण मीही एकदा हरलो होतो. कशात? स्वप्नात. मी एक सुंदर स्वप्न बघितलं होतं, पण नाही झालं पूर्ण. माझ्या सोबतचे सगळे पुढे निघून गेले, मी मात्र मागच राहिलो. तेव्हा असं वाटलं होतं की सगळं संपलंय, काहीच उरलं नाही. पण तेव्हा माझ्या सरांनी मला एक वाक्य सांगितलं होतं की हरणं हा गुन्हा नाही, हरल्यानंतर पुन्हा नव्याने सुरुवात न करणं हा गुन्हा आहे. आणि तेच मी आज तुला सांगायला आलोय. सागर, माझ्या बॅग मधून खाकी पाकिट काढ. हे काय सर? उघड. हे तर कोरं आहे. बरोबर आहे, कारण तुझी गोष्ट अजून संपली नाही. हा शेवटचा निकाल नव्हता सागर, पुढचं पान अजून कोरं आहे. आणि सागर, लोकांना तुझं हरणं आठवेल, पण मला तुझा कमबॅक बघायचा आहे. बर चल, मला एक सांग, पण एकदम खरं सांगायचं, 10वीतला सागर आणि आत्ताचा सागर काय फरक आहे रे? तेव्हा मी लोकांवर राग काढायचो, आता स्वतःवर काढतो. दोन्हीही चुकीचं आहे. मुळात राग हा माणसांवर काढायचा नसतोच, तो परिस्थितीवर काढायचा असतो. हे जग तुला काहीही बोलेल, काहीही नावं ठेवेल, तू सगळ्यांना उत्तर द्यायची, पण तुझ्या यशाने. आणि सागर, यावेळी तुला वाचवायला कुणीही येणार नाही. मार्च मध्ये नापास होणं हा तुझा शेवट नव्हता, पण फेरपरीक्षेत हार मानणं हा तुझा शेवट ठरू शकतो. आणि या लाजेमुळं स्वतःचा आवाज दबू देऊ नकोस. जो राग तू शाळेतल्या भांडणात काढलास ना, वाया घालवलास, तो आता अभ्यासावर काढ. परीक्षा दे आणि पास हो. स्वतःच्या हिमतीने ऍडमिशन मिळव आणि त्या कॉलेजच्या गर्दीत स्वतःचं अस्तित्व निर्माण कर. करशील का? सर, हं. एक प्रश्न विचारू? बोला. मी पुन्हा पडलो तर? पुन्हा उभं राहायचं. आणि पुन्हा हरलो तर? जोपर्यंत तू प्रयत्न करतोस ना, तोपर्यंत तू हरत नाहीस. माहितीये सर, आज मला पहिल्यांदा नापास झाल्याचं दुःख नाही होते, आज मला वेळ वाया घालवल्याचं दुःख वाटतंय. आणि आज मला पहिल्यांदा 10वीतला सागर दिसत नाही, 11वीतला सागर दिसतोय.
कधी कधी एखादं वर्ष मागे पडतं आपण आयुष्यभर पुढे जाण्यासाठी.